पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय आहे? कुठं काय आडव्या कशाला येताय? काय न बल्ली, कुणी आपल्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यावंच लागतं. म्हणजे मी काय बोलते ते तुला नीट समजतंय. तुम्हाला नीट बोलताच येत नाही का? तुझ्याशी बोलता येत नाही, कारण तुझ्याशी नीट बोलण्याची मला गरजच वाटत नाही. आडव्या येऊ नका, मला जाऊ दे. खाली जायचंय का की घराबाहेर जायची घाई झाली? तुम्ही नाही ते बरळू नका हो. अरे नाही ते कशाला? नाही म्हणजे काय आहे की आता आकाशचं प्रकरण आम्ही सोडवलंय, त्यामुळे आता मला वेळच वेळ आहे. म्हणून तू मध्ये जे काही उद्योग केलेस, घरच्यांना फसवलंस, मी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यावर माझ्याबद्दलच गैरसमज पसरवलेस, आठवतं ना तुझं MLM एअर हॉस्टेस प्रकरण? या सगळ्याचाच सोक्षमोक्ष लावायची वेळ आलेली आहे. काही गोष्टींचा हिशोब क्लिअर असलेलं बरं, आणि मला माझे हिशोब चोख असलेले आवडतात. जा आता. कुठे? खाली जात होतीस ना, की घराबाहेर जायची घाई झाली? खाली जाते. आली मोठी महामाया. तिला वाटलं हिच्या पोकळ धमक्यांना मी घाबरणार आहे. चल. आले आले. तू का आलायस तू इथे? असं नको ना बोलू अगं. आता मला तुझ्याच आधाराची गरज आहे आई. माझा काडीचाही विश्वास नाहीये तुझ्यावर. काय काम आहे ते बोल आणि जा इथून. तुम्ही सगळ्यांनी मिळून जर मला अशा पद्धतीनं झिडकारलं, मी जाणार कुठे सांग ना मला. सकाळपासून भटकतो मी. पाण्याचा थेंब ना अन्नाचा कण नाहीये माझ्या पोटामध्ये. या सगळ्याचा तू आधी विचार करायला हवा होतास. आता तू अगदी माझे पाय जरी धरलेस ना, तरी मला दया येणार नाहीये तुझी. अशी कशी बाई आहेस ग तू? पोटचा पोरगा आहे ना मी तुझ्या. पोटचा पोरगा? अरे माझ्याशी जेव्हा वाईट वागत होतास तेव्हा आठवण होती का रे तुला मी तुझी आई आहे म्हणून? म्हणजे तू मला असं सहजासहजी आतमध्ये येऊच देणार नाही काय? हे माझं हे असं होतं बघ. मग मी नेहमी चांगला वागायचा प्रयत्न करतो, तुम्ही मला मग असं वाईट वागायला प्रवृत्त करताय. करतो ना, विनंती करतोय, गाया वाईट मी येतो ना आतमध्ये, राहतो ना मी शहाण्यासारखा. काय प्रॉब्लेम आहे मग? चल येऊ दे मला आतमध्ये. हे बघ, प्रत्येक वेळेला धक्काबुक्की केल्याशिवाय तुम्ही येऊच देणार नाही मला. कोण आहे तिकडे? कोण इतका आवाज करताय? मीच आहे. या. अगं बाई, जावई बापू तुम्ही आहात? मला कळलंच नाही कुणाचा इतका आवाज येतोय ते. पाण्याला नाही म्हणायचं नाही म्हणून. पाणी पी आणि जा इथून. बघितलं सासूबाई कशी बोलते माझी आई? तेच की. काय हो आकाशची आई, ही काय पद्धत झाली मुलाशी बोलायची? तुम्ही नका मला सांगू कुणाशी कसं बोलायचं ते. अनामिकाशी तुम्ही कशा वागताय ते पाहतीये ना मी. हा माणूस नकोय मला इथे. त्याला जायला सांगा. तुम्ही कोण बाहेर काढणार? तुमचं घर आहे? मग विसरला असाल म्हणून सांगते. इथे ठिय्या देऊन राहिल्याने घराची मालकी मिळत नसते. या घराच्या दोनच मालकिणी आहेत, एक मी, दुसरी अनामिका. आता अनामिका इथे नाही म्हणजे मीच इथली मालकीण आहे, आणि त्या हक्काने मी सांगतेय, तुम्ही इथे खुशाल राहा जावई बापू. स्वतःचं घर समजून राहा. दुसऱ्या कुणाचं काहीही ऐकायची गरज नाही.
शेवटी माझ्या सासूबाईलाच माझी दया आली. चला, एक मिशन तर पूर्ण झालं. आता दुसरं. माई मावशी आलोय का मी? एवढे पोहे? माई मावशी तू ना डुलक्या काढायला लावणारच मला ऑफिसमध्ये. आणि आमच्या मॅम घरी होत ना आपण, मग मॅम काय म्हणतोस? सासूबाई म्हण. हा काही काय मॅम? काही काय म्हणजे राधाशी लग्न करायचं नाहीये का तुला? करायचंय. मग मी राधाची आई नाहीये का? आहात ना. मग तुझी कोण झाले? नको मॅम. सासू. चल बस गपचूप, बस गुपचूप, पटापटा. हो मॅम, पण मी एकटा एवढं कसं खाणार? तूच जर का कमी खाल्लंस तर माझ्या राधाची काळजी कशी घेशील? आणि हे बघ, हे सगळं मी तुझ्यासाठी करत नाहीये, मी माझ्या लेकीसाठी करते. तू इतकं कमी खाल्लंस ना नील, तर माझ्या राधाला उपाशीच ठेवशील. हो, मी राधाला का उपाशी ठेवीन? एवढी हिंमत आहे का माझ्यात? तिला भूक लागली आणि खायला मिळालं नाही ना की डोकं फिरतं तिचं. आणि एकदा फिरलं की मला बार्बिक्यू सारखं गोल गोल फिरवून भाजून खायला कमी करणार नाही ती. साधी सुधी नाही, डेंजर मुलगी आहे तुमची. आणि मला माहिती आहे तुम्हाला आमच्या दोघांची काळजी. कसलं गैर नशीब आहे माझं. का रे? मॅम आणि सासूबाई दोघी एकच. एक घरात वाट लावू शकते, एक घराबाहेर. काय वाट लावली रे मी तुझी? मजा करतोय हो. सगळं कळतंय हा का मला. बरं ऐका ना मॅम. सासूबाई. नाही मॅम. मॅम मी राधासाठी पण पोहे घेऊन जाऊ का? कशाला? तिची रमा आजी चांगलं खाऊ पिऊ घालत असेल तुला. हो, पण हे तुमच्या हातचे आहेत ना, त्याची टेस्ट मिस करत असेल ती. बरं ने. आलोच. पट्या रे पट्या, एवढा सकाळी डबा करू तिला विसरला इकडेच. दोन? हो, तरीच भूक लागली आहे. 2 वाजले पटवर्धन. चला 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 चला, जेव्हा 2 वाजलेले आहेत, मी सनामिकानी डब्यात काय? पटवर्धन, तुम्ही डबा घरीच विसरलात? अरे देवा, म्हणजे आता तुमच्या नशिबात चिमणे अमृततुल्य मधली पोळी भाजी आहे. भाजी वहिनीने फोडणीला टाकली असेल तर ठीक, चंद्याने टाकली असेल तर आता जेवणार आहेस की नुसतं बघून पोट भरणार? तुम्ही अशा समोर बसून राहा, आयुष्यभरासाठी पोट भरेल माझं. पट्या, अरे काय बघतोयस? पट्या,
तुम्ही आलात? हो. अरे म्हणजे तुम्ही हे हे तुम्ही खरंच आलात म्हणजे समोर तुम्ही एकदम आलात हे कधी कधी आलात तुम्ही? कधी आलात? मग इतका वेळ काय माझ्या भूताशी गप्पा मारत होता? नाही हो, खरं सांगू, माझ्या होणाऱ्या बायकोशी कल्पनेतल्या. कल्पनेतली कशाला? मी आहे की अशी प्रत्यक्षात तुझ्या समोर बसलेली. नाही नाही, तुम्ही बसलाय हो, पण ती जेव्हा येते ना, म्हणजे तुम्ही ती जेव्हा अशी एरवी येते ना, आणि मी असा विचार करत असलो की ते कधी चटका देता, कधी चिमटा काढता, कधी असं काही, ते तसं काही केलं नाहीत ना आज, म्हणून मला कळलंच नाही की तुम्ही आलात. म्हणजे एरवी तुम्ही म्हणजे असं एकदम अघोरी काहीतरी वागता ना. अघोरी? हे हे कशा काय आलात तुम्ही? म्हणजे आधी म्हणलं आज ऑफिसला येणार नाही, आता एकदम एकदम ऑफिसला आलात, कसं काय? हे बरं आहे. एकतर सकाळी लवकर उठून तुझ्यासाठी डबा करा, मग तो डबा तू घरी विसरून यायचास, आणि मी तो डबा घेऊन ऑफिसला आले की वर तोंड करून मला हे विचारतोस की मी ऑफिसला कशी काय आले. आओ हे गेलो, गंमत केली. तू ओरड काय एकदम? डबा का विसरून आलास? चांगलंय ना, मी जर असा डबा विसरून आलो आणि जर रोज तुम्ही डबा द्यायला ऑफिसला येणार असाल तर मी आयुष्यभर डबा विसरायला तयार आहे. आता मला कळलं ते ऑफिसमधले मित्र बायको डबा घेऊन ऑफिसला आली की का खुश होतात ते. म्हणजे मस्त ना, बायकोशी डबा घेऊन येते, भरवते, छान. तुम्हाला माहिती आहे का, मला एकदम आपण हे वाटायला लागलो, आपण एकदम असे एकदम नवरा बायको. पण मी काही रोज डबा घेऊन येणार नाहीये, कळलं? चल खाऊन घे पटकन. नाही, पहिला घास तुम्ही खायचा. काय वेडेपणा, आपण घरी होता, ऑफिस मध्ये होता. पण मग काय झालं? मी तोच आहे, तुम्ही त्याचा, आपलं प्रेम सेम आहे, मग काय झालं? खूप रोमॅन्टिक डायलॉग्स मारायला लागलास तू. हा, सकाळी काय झालं होतं? माई मावशीच्या समोर कशी फजिती झाली होती एका माणसाची. आठवतंय का? आठवतंय का? हो, काय झालं? राग आलाय? गंमत केली मी. अरे कुठे इथे नाकावर राग आलाय का माणसाला? अगं बाई, गाल फुगून बसलाय एक माणूस खूप करून. आलं ग बाई, हसू आलं. खाऊन घे आता. तुम्ही बरोबर. तू वेळास ऑफिस आहे. मी खाऊन टाकीन सगळा डबा. उघडून तरी दे. गरम गरम भरला होता, गच्च बंद झाला. अरे देवा, हे पण तुम्हाला जितकं हसायचं तितकं हसून घ्या. यानंतर इतकं मोकळेपणानं कधीच हसता नाही येणार तुम्हाला. बोला मिस अनामिका, काय म्हणताय? तुला कसं कळलं मी आले? तुम्ही आले आहात हे कळण्यासाठी मला तुम्हाला बघावं लागत नाही. असं काय बघताय? तू प्रत्येक गोष्ट इतकी मन लावून कशी करतोस रे? मनापासून काम करणारी माणसं आणि मनापासून प्रेमात असणारी माणसं जरा जास्तच छान दिसतात. ते बघत होते. मग तर मी तुम्हाला नेहमीच जास्तच छान दिसत असणार, कारण मी नेहमीच तुमच्या प्रेमात असतो. मी कामाबद्दल बोलत होते. मी तुमच्याबद्दल बोलत होतो. रोमॅन्टिक पुस्तक मी वाचतेय आणि त्याचे परिणाम मात्र तुझ्यावर होतात. बघू काय वाचताय?
अरे ये ना ये सचू ये. कशाला उगाच कबाब में हड्डी कशाला पाहिजे. काही कबाब में हड्डी वगैरे नाही, ये आत गपचूप. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांचा. एकांत नकोच असतो का तुम्हाला. अरे एकांत नाही. हे बघ मी त्यांना शिकवत होतो की शर्टाचा घडा कसा घालायचा. कळलं का तुम्हाला. हे बघा 3 घड्या. ए सचू सचू दरवाजा उघड. सचू दरवाजा उघड आत्ता. अरे आता उद्या सकाळी उघडतो. अहो हसता काय. दरवाजा तनी. सचू दरवाजा उघड. तू खूप फटके खाशील. दरवाजा उघड आत्ताच्या आत्ता. ऐक ना मला काहीच ऐकू येत नाही. मी आलो खाली ऑलरेडी. वहिनी गुड नाईट. गुड नाईट. अहो गुड नाईट काय. अहो तो दरवाजा बंद करून गेलाय. असू ते उघडेल थोड्या वेळाने. नाही तो म्हणाला नाही का आता सकाळी उघडतो म्हणून. मग उघडू दे की सकाळी. अप्पा काय चाललंय तुमचं? काही नाही ग वल्ले जरा मस्तपैकी गाणी ऐकत होतो. काय ते गायक गायिकांचे स्वर, काय तो त्यांचा आवाज, काय ते प्रेम. म्हणजे प्रेम व्यक्त करण्यात सुद्धा काही उतावीळपणा नसायचा किंवा कुठली घाई नसायची. ते प्रत्येक क्षण कसा असा अनुभवायचा. त्याचे वरच्या खोलीत ते अनुभवताय. वल्ले काय अगं तुझे थोरले धीर आहेत ते. काहीतरी बडबडू नकोस. म्हणून काय आलं? मी काय खोटं बोलत नाहीये. लग्न झालंय का त्यांचं? काय तर म्हणे संयमी प्रेम म्हणे. असं असतं संयमी प्रेम. शी. वल्ले त्यांचं प्रेम हे संयमीच आहे. सौरभरावांवर इतकी संकट येत आहेत पण कसे अगदी हळुवारपणे हाताळतायत. बघतेस ना तू. आजचा दिवस सुद्धा हळुवारपणेच हाताळू दे, नाहीतर आपल्या सगळ्यांची तोंड काही होती. हे बघ वल्ले उगाच काहीतरी बडबडू नकोस. तसलं काही होणार नाहीये. अप्पा ते तुमचे जावई नाहीयेत खरे. हा माझा नवरा तो तुमचा जावई आहे. आठवतंय ना? हो हो माहितीये मला. मग तुम्हाला गुणगान गायचंय तर माझ्या नवऱ्याचं गा ना. तो 70,000 रुपये कमवतोय. ह्यांचं कसलं गुणगान गाताय? नाही हे बघ त्यांचं तर गुणगान गातोच आहे मी. त्यांचं सुद्धा कौतुकच करतोय. हा त्यांचंच कौतुक पाहिजे. मी काय वाद घालत बसले. ऐका ते तुमचे मित्र आहेत ना श्रीधर पंत, त्यांचा नंबर द्या ना. कशाला हवाय तुला त्यांचा नंबर? हो म्हणजे मी असं ऐकलंय की आपण जर त्यांना पैसे दिले ना तर ते त्याच्यावरचं व्याज देतात. नाही असं ऐकलंय मी पण मी स्वतः काही अनुभव घेतलेला नाहीये त्याचा. अप्पा अनुभव असायला आपल्याकडे पैसे होते का आधी? चालीत ना पैसे. मी काय ठरवले माहितीये का? आता यांचा पगार 70,000 आहे ना. मी दरमहा थोडेसे पैसे बाजूला काढणार आणि ते पैसे गुंतवणार आणि त्याच्यावरचं व्याज घेणार. द्या नंबर द्या. नाही मी काय म्हणतो बोलले की इतकी वर्ष आपले सौरभराव सगळा घरचा खर्च भागवतायत. तेव्हा हे पैसे श्रीधर पंतांना द्यायच्या ऐवजी तू सौरभरावांना दे. नाही म्हणजे कसं आहे की खाल्ल्या मिठाला जागायची एक चांगली संधी चालून आली आहे. ती गमावू नकोस म्हणजे झालं. हो का? म्हणजे पुन्हा एकदा आम्ही माझी सगळी स्वप्न पेटीत बंद करू आणि माझे हक्काचे पैसे भाऊजींच्या पोटक्यावर मारू. काय सल्ला देतो तुम्ही अप्पा? शी असं देऊन कोणी सुखी राहत नसतं. भाऊजी बघताय ना आहेत का सुखी? आणि ते माझे हक्काचे पैसे आहेत. मी नाही कोणाला देणार आहे. पहिलेच सांगते. बोलले जरा विचार कर. विचार करायची काही गरज नाहीये. मी ठरवलेलं आहे मी पैसे देणार नाही. तुम्ही नंबर द्या नाही तर मी स्वतः डायरीतनं घेते. घेऊ
मीच घेते. बोलण्यातच अर्थ नाही काही. शी. भगवंता भगवंता माझ्या लेकीला जरा सद्बुद्धी दे रे. भगवंता सद्बुद्धी दे तिला.